युद्धाच्या झळा जगाला आता बसू लागलेल्या असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. युद्ध लवकरच संपेल, अनेक अर्थांनी आम्ही हे युद्ध जिंकलंय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणचं नौदल वायुदल आम्ही बेचिराख करून टाकलंय. इराणच्या 5000 ठिकाणांवर आम्ही हल्ला केला. त्यांच्याकडून जगावर अणुहल्ल्याचा धोका होता, तो आम्ही उधळला असा दावा ट्रम्प यांनी केलाय. मोज्तबा खामेनींची नियुक्ती आपल्याला आवडलेली नाही. कट्टरतावादी विचारसरणीचे उरले सुरले इराणी नेतेही लवकरच मारून टाकू असं ट्रम्प यांनी म्हटलंय. They were going to take over the Middle East and they were going to try and destroy Israel. So we stopped it with good timing, and we're very proud to be involved in this, and it's going to be ended soon. And if it starts up again, they'll be hit even harder. तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याची भाषा केल्यावर त्याला आता इराणच्या IRGCनं प्रत्युत्तर दिलंय. युद्धाची अखेर अमेरिका नाही तर आम्ही करू असं IRGCनं म्हटलंय. युद्धाची सध्याची स्थिती आणि आखाती प्रदेशातील स्थिती इराणच्या बाजूने आहे. त्यामुळे या युद्धाची अखेर अमेरिकन सैन्य नाही तर इराणी लष्कर करेल असं IRGCनं सुनावलंय. अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले असे सुरू राहिले तर 1 लिटरही तेल निर्यात होऊ देणार नाही असंही IRGCनं म्हटलंय. तर इराणनं जागतिक तेल पुरवठा रोखला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील अशी धमकी अध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे. तेल पुरवठ्यामध्ये खोडा घातला तर असा हल्ला करू की इराणला भविष्यामध्ये डोकं वर काढणं कठीण होईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. युद्धाचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ देणार नाही असं ते म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांना अमेरिकन नौदल सुरक्षा देईल असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान तेल पुरवठादार देशांवर काही निर्बंध असतील तर ते हटवण्यात आलेत असंही ट्रम्प यांनी जाहीर केलंय. तर इराणमध्ये मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सवाल विचारण्यात आला. यावेळी ट्रम्प यांनी इराणवरच आरोप लावले. आम्ही टॉमहॉक नावाचं शस्त्र दुसऱ्या देशांना विकतो, ते त्याचा वापर करतात, ते शस्त्र इराणकडे असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. Because I just don't know enough about it. I think it's something that I was told is under investigation, but tomahawks are used by others, as you know. Numerous other nations have tomahawks. They buy them from us. But I will certainly, whatever the report shows, I'm willing to live with that report. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.